हम्म. प्रभाते मनी राम चिंतित जावा, हम्म. पुढे वैखरी राम आधी वधावा. मानव शरीरामध्ये 12 प्रकारचे भेद सांगितलेले आहेत ग्रंथामध्ये आणि त्यावर ग्रहांचं आधिपत्य असतं असं देखील सांगितलेलं आहे. त्यापैकी 12 आदित्य आहेत परमेश्वराचं स्वरूप. तर 12 आदित्यांचं स्वरूप म्हणून 12 भेद. तर सूर्याचा संबंध प्रभू रामचंद्रांशी, चंद्राचा संबंध कृष्णाशी, मंगळाचा संबंध लक्ष्मी नरसिंहाशी किंवा नरसिंहाशी देखील म्हणतात बरेच जण, बुधाचा संबंध भगवान बुद्धांशी, गुरुचा संबंध ग्रंथात दिल्याप्रमाणे विष्णू अंशाशी. पत्रिकेमध्ये शनिदेवांचं स्थान चांगलं आहे, उच्च दिग्बली आहेत, उच्च राशीत आहेत, स्वराशीत आहेत, तरी देखील असं कधी कधी काहींना परिणाम असा दिसतो की त्यांची ग्रोथ होत नाही. तर ते आपल्याला शिकवत असतात पेशन्स. तिरोधान आणि अनुग्रह म्हणजे काय असतं? तिरोधान आणि अनुग्रह हे अगदी विष्णू किंवा महाविष्णू जे आपण म्हणतो त्यांचं कार्य आहे पालन करणे. महारुद्र किंवा शंकर तर यांचं कार्य प्रलय, विनाश. आणि त्याच्या पुढे येते शक्ती किंवा जगदंबा, तर तिचं कार्य आहे तिरोधान. काही ठिकाणी धारणा आहे की 13 मुली आणि काही ठिकाणी धारणा आहे की 14 मुली. त्यांचं लग्न कश्यप ऋषींशी झालं होतं. ग्रंथामध्ये दिल्याप्रमाणे परमेश्वरी यज्ञ, देव यज्ञ, मनुष्य यज्ञ, पितृयज्ञ आणि असुर यज्ञ असे यज्ञ 5 आहेत. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथाची ही जी काही सिरीज सुरू आहे त्याचा हा आजचा दुसरा पार्ट आहे. आणि अर्थातच त्याचसाठी आज आपल्या मंचावरती जे गेस्ट म्हणून आलेले आहेत सिद्धयोगी अभिषेक वैरागी गुरुजी. आणि आता आज काही इंट्रोडक्शन देताना जास्त वेळ घेण्याची गरज नाही. आपण जिथे मागे थांबलो होतो तिथूनच आजचा हा दुसरा पार्ट सुरू होणार आहे. मला कमेंटमध्ये पहिले तर तुमच्याकडून हे ऐकायला आवडतं की तुम्हाला पहिला पार्ट कसा वाटला होता आणि या पार्टची उत्सुकता तुम्हाला कितपत होती हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून समजलेलं आहे. त्याच्यामुळे आजच्या या पार्ट 2ची सुरुवात लागलीच आपण करूयात. जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण वळूयात. गुरुजी नमस्कार. नमस्कार. स्वामी शरणम. स्वामी शरणम. आणि आज पहिला पार्ट आपण रिलीज केलेलाच आहे, तर हा दुसरा पार्ट आहे. याच्यामध्ये आपण सुरुवात कुठून करायची मला थोडंसं कन्फ्युजन होतं. परंतु जसं की आपण समजा एखाद्याने जर ग्रंथ वाचायला घेतला तर त्याला बऱ्याच गोष्टी समजून येतात आणि काही गोष्टी ज्या समजत नाही तर त्याच गोष्टी जास्तीत जास्त करून मला असं वाटतं की प्रेक्षकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. म्हणून हे जे काही माझे अवघड वाटणारे मी प्रश्न काढलेले आहेत त्यातलंच आहे की मानव शरीरामध्ये 12 प्रकारचे भेद सांगितलेले आहेत ग्रंथामध्ये आणि त्यावर ग्रहांचं आधिपत्य असतं असं देखील सांगितलेलं आहे. परंतु त्याचं एक समूळ उकल म्हणा किंवा त्याचं जे काही विवेचन होत नाही ते मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. बरं, एक छोटासा पार्ट जो मागच्या आपल्या पॉडकास्टचा जो शेवट झाला तिथून एक परत मी छोटीशी सुरुवात करतो. बरं. जसं आपल्या मागच्या पॉडकास्टमध्ये एक वर्णन झालं सोहम बद्दल, मी सांगितलं सोहम साधना नक्की ती काय आहे. तर अर्थात त्याचं स्मरण करत मग तिथून पुढे आपण जर झालो पुढे सरकतो तर अजून सोपं जाईल आपल्याला. काही हरकत नाही की जसं मी सांगितलं सोहम जी श्वासावर चालणारी जी साधना आहे याबद्दल सद्गुरू समर्थ रामदास स्वामी बोलून गेले, ज्याबद्दलचा अर्थ आपल्याला तेवढा नीट पुरेसा कळला नव्हता, पण आता नक्की सगळ्यांना कळेल. आपण आपल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेला माहिती असेल, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वधावा. तर याचा अर्थ का? तर याचा अर्थ काय नक्की, तर पुढे वैखरी जशा 4 वाणी आहेत, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. तर वैखरीवर म्हणजे आपल्या बडबड करण्यापूर्वी आपण राम आधी वधावा. तर श्वासावरती आपल्या नामस्मरण, आपल्या आराध्याचं तिकडे नाम ठसावं, या पद्धतीने हे करणं गरजेचं आहे. तर हे मागच्या वेळेला राहिलं, पण मी आता इथून सुरुवात केली. जसं तुम्ही म्हणाला की 4 आपल्या ग्रहांचं आधिपत्य आपल्या शरीरावर कसं आहे किंवा 12 भेद कोणते, तर ते भेदाभेद होण्यापूर्वी अखंडता पहिली महत्वाची आहे. त्यामुळे मी पहिला अखंडतेपासून सुरुवात केली, आता भेद आपण सुरुवात करू. भेद कोणते कोणते, तर पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी, इतकी सोपे भेद आहेत. तर हे भेद जरी असले म्हणजे ह्या सगळ्यांवरती ग्रहांचं आधिपत्य नक्की कशा प्रकारे असतं, तर हे त्यामध्ये तर आपण वाचतोच. ज्योतिषशास्त्रानुसार आपण ऐकलं असेल की ज्यांना सूर्याचे जे काही उपाय सांगितले जातात, वास्तविक सूर्याचे कोणतेही उपाय आपण करायला घेतले तर त्याचा बऱ्याचशा ग्रहांवरती पॉझिटिव्ह इफेक्ट पडतो. म्हणूनच एक कॉमन उपाय सगळ्यांनी ऐकला असेल की तो म्हणजे सूर्यनारायणाला किंवा सूर्याला तांब्याच्या लोट्यामधून अर्घ्य देणे, हे अतिशय महत्वाचे. त्यामुळे तुम्ही अक्षता, लाल फूल, लाल चंदन किंवा चंदन, हळद,
कुंकू हे पण ऍड करू शकता. त्याचा आपल्यावरती अगदी चांगलाच परिणाम होतो. आणि 12 भेद यावरनं अजून एक गोष्ट मला आठवली की आदित्यचे जे स्वरूप आहे, आता एक गोष्ट तर सर्वसामान्यपणे आता भारतभर सगळ्यांना माहित झाली की 33 कोटी देवता म्हणजे 33 प्रकार कोणते कोणते, तर त्यापैकी 12 आदित्य आहेत परमेश्वराचं स्वरूप. तर 12 आदित्यांचं स्वरूप म्हणून 12 भेद या प्रकारे देखील आहेत. म्हणूनच सूर्य नमस्कार घालण्यापूर्वी बघा आपण 12 मंत्र असतात, ते 12 मंत्र प्रत्येक मंत्राला एक सूर्यनमस्कार असं केलं जातं. म्हणून 12 सूर्यनमस्कारांना देखील महत्व आहे. ते याच प्रकारे आणि त्या म्हणजे या अनुषंगानेच एक गोष्ट मला आठवली म्हणून मी पटकन सांगतो की प्रत्येक देवतेचा देखील ग्रहांवर देखील अंमल आहे. म्हणजे जसा शरीरावरती प्रत्येक ग्रहांचा अंमल आहे, तर त्याच प्रकारे अजून काय काय होऊ शकतं. तर आता बघा ग्रंथातच उल्लेख झाल्याप्रमाणे जसं की सुमती महाराणी म्हणजे परमात्मा श्रीपाद स्वामींच्या आई ज्या आहेत त्यांचे मामा श्रीधर, त्यांचा श्रीधर पंडित असं त्यांचं नाव येतं त्यामध्ये, त्यांचे मामा. तर त्यांच्याकडनं त्यांनी काय ऐकलं, तर त्या जेव्हा त्यांना काही संकेत मिळाले दत्तात्रयांकडनं पुढे काय काय होणार आहे, मग त्यांनी त्यावेळेला ते ज्योतिष असल्या कारणाने त्यांनी ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी बघितल्या. त्यावरून एक उल्लेख येतो, म्हणजे माफ करा मला सगळ्या गोष्टी पाठांतर नाही त्या पद्धतीने, पण मी मांडण्याचा प्रयत्न करेल की सूर्याचा जन्म कोणत्या नक्षत्राला झाला किंवा चंद्राचा कोणत्या नक्षत्राला झाला असं एक त्यांनी वर्णन केलेलं आहे त्यामध्ये. तर त्या वर्णनामध्ये असं देखील सांगण्यात आलं की सूर्याचं नक्षत्र कोणतं, मग सूर्य कुठल्या देवतेच्या आधिपत्याखाली येऊ शकतो, तर सूर्याचा संबंध प्रभू रामचंद्रांशी, चंद्राचा संबंध कृष्णाशी, मंगळाचा संबंध लक्ष्मी नरसिंहाशी किंवा नरसिंहाशी देखील म्हणतात बरेच जण, बुधाचा संबंध भगवान बुद्धांशी, गुरुचा संबंध ग्रंथात दिल्याप्रमाणे विष्णू अंशाशी आणि ज्योतिषशास्त्रानुसार वामन असा येतो आणि गुरुचा झाला. शुक्राचा संबंध भार्गवराम म्हणजेच परशुरामांशी येतो आणि शनीचा संबंध हा कुर्मा अवताराशी आहे. अजून राहूचा संबंध वराह अवताराशी, अजून केतूचा संबंध जो आहे तो मत्स्य अवताराशी. असे हे सगळे येतात. मी ह्या गोष्टी यासाठी मांडतोय की बऱ्याच जणांना जेव्हा ज्योतिष शास्त्रा संबंधित काही प्रश्न पडतात किंवा समजा ज्योतिष मार्गदर्शनानंतर यांना प्रश्न पडतो की एखादा ग्रह विके तर अजून नक्की काय करू शकतो, तर ते या देवतांचं देखील कुठलेही मंत्र किंवा स्तोत्र, अगदी माझं मी म्हणतो की आपण कलियुगातले मानव आहोत, अगदी सोप्यातलं सोपंच जायचं म्हटलं तर आपल्याकडे युट्यूब आहे. युट्यूब वरती तुम्ही या देवतेंचे स्तोत्र कवच हे जरी तुम्ही श्रवण करत असला दररोज तरी देखील त्या म्हणजे त्या ग्रहांकडनं येणारे जे काही दोष आहेत ते नलिफाय होऊ शकतात. तर आता यामध्ये जसं पळणी स्वामींनी हा मुद्दा मांडलेला आहे की ग्रहांचं आधिपत्य कसं येतं, तर सूर्याचा संबंध काय, तर मेंदू, हाडे, हृदय आणि आत्मा आपल्या शरीराच्या या स्थानांवरती सूर्याचा संबंध येतो. म्हणजे ह्या गोष्टी मी का म्हणतोय, तर त्यांनी मांडण्याचा हेतू असा आहे, सांगण्याचा हेतू असा आहे की जसं आपल्या पत्रिकेनुसार आपली महादशा, अंतरदशा, प्रत्यांतरदशा, प्राणदशा, सूक्ष्मदशा ह्या दशांवरती या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. त्या दशेच्या वेळेला एकमेकांशी या परस्पर या ग्रहांचा संबंध कसा आहे त्यानुसार आपल्यावरती परिणाम होत असतो. तर सर्वसामान्यपणे सगळ्यांना माहित असावं या दृष्टीने या गोष्टी मी मांडतोय. आता जसं की चंद्राचा संबंध आपल्या झोप, फुफ्फुसे, मन याच्यावरती होतो किंवा आपल्या शरीरामध्ये जलतत्व आहे त्याच्यावरती होतो. मंगळाचा संबंध आपल्या रक्त, आपल्या शरीरामधले वाहणारं रक्त, डोळे, आपली जी ऊर्जा आहे, शारीरिक ऊर्जा किंवा शरीराचा इंटरनल ऑर्गन म्हटलं तर किडनीवरती त्याचा परिणाम होतो. बुधाचा संबंध जो आहे तो पाचन तंत्रावरती होतो, आपल्या वाणीवर होतो, बुद्धीवर होतो, या सगळ्या गोष्टीवर होतो, त्वचेवर होतो. बऱ्याचदा आता एक छोटंसं यावर मला उदाहरण आठवलं म्हणून मी सांगतो. बरेच जण जे आपल्या दर्शकांमधलेही बरेच जण असतील, अगदी तरुण पिढी म्हणून आपण, की त्यांना प्रश्न पडतो की अचानकपणे आमच्या चेहऱ्यावर एवढे फोड कसे काय येतात, आम्ही खूप काळजी घेतो, आम्ही खूप पिंपल्स येतात किंवा काय काय रॅशेस वगैरे येतात, मग याचं कारण काय. तर आता एक गोष्ट सर्रास आपल्याकडनं चुकतीये की प्रत्येकाच्या घरी आता इंडियन टॉयलेट नाही तर कमोडं झालेलं आहे आणि लाईफस्टाईल सिम्पल व्हायला लागली आहे, तसे प्रत्येक जण आता मोबाईल टॉयलेटमध्ये घेऊन जायला लागले आणि त्यामध्ये मग टॉयलेटमध्ये जसं आपण मोबाईल ऑपरेट करायला लागतो तर टॉयलेटमध्ये प्रत्येक ग्रहांना
जसं आता ग्रंथस्थ ज्या गोष्टी त्या मी सांगेलच, पण वास्तूमधल्याही बऱ्याचशा कोपऱ्यांना ग्रहांचा संपर्क येतो. त्यामध्ये काय होतं तर राहूचा संबंध वॉशरूम मध्ये येतो आणि बुध जो इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणारा जो काही ग्रह आहे त्याचा संबंध मोबाईलशी आहे. तर तिथे जेव्हा एकत्र ह्या अशा प्रकारे संबंध येतो तर त्याचा स्किनवर परिणाम होतो. म्हणून मी म्हणतो की त्वचेवर देखील बुधाचा संबंध येतो, परिणाम होतो. गुरुचं जर म्हटलं तर नाक आपल्या शरीरातलं वायुतत्व, पित्त याच्यावर परिणाम होतो. आपलं ज्ञान, आपल्याला जे काही ज्ञान आपण आत्मसात केलेलं आहे तर ते देखील कलुषित होण्याची शक्यता असते. तर ते देखील होऊ नये असं आपण प्रार्थना करावी. शुक्र जो आहे, शुक्राचा संबंध आपल्यामधलं वीर्य, आपल्यामधलं आकर्षण जे आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. गुप्तांग जे आहेत आपले शरीरातले त्याच्यावर शुक्राचा परिणाम होतो. अजून शनी म्हटलं तर शनीचा आणि रवीचा एक कॉमन गोष्ट येते की हाडे, शरीराची जी हाडं आहेत आपली त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. आपलं नाभी, आपल्या शरीराचा नाभीचा भाग, आपलं धैर्य किंवा आपलं पेशन्स त्याच्यावर पण शनीचा संबंध येतो. बऱ्याचशा लोकांचं तुम्ही पाहिलं असेल की ते लोक खूप मेहनत घेतात, ते मनापासून सगळं काय करत असतात, पण आता शनी ही कर्मकारक देवता आहे. बऱ्याच जणांचा हा जो समज आहे की शनिदेवांची आपण काहीतरी उपासना करू म्हणजे आपल्या सगळ्या अडचणी दूर होतात, तर असं होत नाही. शनिदेव हे कर्म हेच उपासना. शनिदेव हे अकाउंटंटचं काम करणार, जे आहे त्या पद्धतीने सगळं आपल्या पुढे मांडणार आहेत. आणि त्यामुळे ते घडतं काय, म्हणजे करतात काय 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 ठिकाणी बरेच जण असे देखील आहेत की त्यांच्या पत्रिकेमध्ये शनिदेवांचं स्थान चांगलं आहे, उच्च दिग्बली आहेत, उच्च राशीत आहेत, स्वराशीत आहेत, तरी देखील असं कधी कधी काहींना परिणाम असा दिसतो की त्यांची ग्रोथ होत नाही. तर ते आपल्याला शिकवत असतात पेशन्स. आणि असं आपल्याला त्यांनाच काय आपल्या सगळ्यांनाच शिकवत असतात की, आणि मुळातच सॅटर्न हा जो ग्रह आहे हा स्लो आहे, तो स्लोच जातो. तर त्या पद्धतीने पत्रिकेत देखील त्याचा परिणाम दिसतो. आणि आता तर मिनेत आता म्हणजे आध्यात्मिक केंद्राचा किंवा स्थान असलेलं गुरुच्या राशीत आता शनिदेव आहेत. त्यामुळे तर सगळ्या आध्यात्मिक लोकांनी तर आता जाणीवपूर्वक अजून काळजी घेण्याची गरज आहे की जेवढे आपले कर्म अजून आंतरिक जेवढे शुद्ध होतील तेवढे चांगले. राहूचा जो संबंध आहे तो डोके, मुख, आपले आतडे, शरीरातले आपले जे स्थान आहेत तिथे त्यावरती होतो. जंक फूड खायची खूप काहींना सवय असते, मग ते काय होतं की ते अडकून राहतं. मैदा वगैरे म्हणतो ते आपण शरीरामध्ये आतड्यांमध्ये अडकून राहतो, तर ते देखील होऊ नये. डिटॉक्सिफिकेशन व्हावं, ज्यांचं डिटॉक्सिफिकेशन होत नाही तर राहू बाधित असतो असं काहींचं आहे. केतू जे आहे, केतूचा संपर्क जो आहे तो कंठापासून हृदयापर्यंत आहे. पाय, आपले पायांचा संपूर्ण भाग तो आहे. आणि आयुष्यात जेवढे आपल्या मनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये जेवढे रहस्य आपण धरून ठेवलेले आहेत त्या सगळ्या मागचं कारण केतू आहे. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींवरती आपल्या आयुष्यात परिणाम होतो. म्हणजे तर हे आहेत 12 भेद. 12 भेद हे अशा प्रकारे कार्य करतात की जे आपल्या शरीरामध्ये त्या स्थानांवरती त्या ग्रहाचं आधिपत्य राहतं आणि मग त्या प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन, अप्स अँड डाऊन्स होतात, असं होत असतं. ग्रंथ वाचत असताना काय होतं की पुढे तिरोधान आणि अनुग्रह हे शब्द येतात, त्यांच्याविषयी थोडीशी उकल केलेलीच आहे, परंतु ते फार गूढ आहेत असं मला वाटलं. आणि मला असं वाटलं की त्या तुमच्याकडून ते समजून घ्यायला बरं पडेल की तिरोधान आणि अनुग्रह म्हणजे काय असतं. तिरोधान आणि अनुग्रह हे अगदी थोडंसं आपण शब्दशः जाऊ. आपण अनेक सद्ग्रंथांमध्ये हे वाचलंय, उत्पत्ती, स्थिती आणि विनाश, किंवा उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय, हे 3 शब्द आपण ऐकलेले आहेत. बरोबर. तर निर्मिती, चालणे आणि मग नष्ट होणे, याच्या आधीच्या आणि नंतरच्या ह्या 2 गोष्टी आहेत, हे प्रकार आहेत. तर ग्रंथस्थ दाखल्यांबद्दल पहिलं बोलू आपण. तिरोधान म्हणजे काय, तर यामध्ये एक असा उल्लेख येतो बघा की जे महात्मे असतात, संत असतात किंवा महायोगी, महासिद्ध असतात, हे काय करतात, हे त्यांची साधना किंवा मोठे मोठे यज्ञ करतात आणि त्यातून मिळणारा जो पुण्यकर्म आहे ते देखील ते दान करतात, ते स्वतःकडे ठेवत नाहीत. आजही हिमालयात असे मोठे मोठे साधक आहेत किंवा मोठे मोठे महाऋषी आहेत, तर हे ते दान केल्यानंतर परत ते 10 पट करत वाढत जातं. आणि त्याचा फलस्वरूप ते होतं काय, तर त्यातून सगळं अमंगल्य जे असतं ते नष्ट होतं. निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत ते एकतर नष्ट होतात, नलिफाय होतात,
किंवा निगेटिव्ह व्हायब्रेशन्सचा ट्रान्सफॉर्मेशन पॉझिटिव्ह मध्ये होतं. ओके. आणि हे पण होताना ही प्रक्रिया घडती कशी, तर प्रत्येक व्यक्तिगत जे काही दोष असतील, समजा एखाद्या व्यक्तीकडनं काही निगेटिव्ह फोर्स बाहेर पडला तर तो इतर व्यक्तीला न लागता तो असाच बाहेर पडावा आणि मग तो ब्रह्मांडात विलीन व्हावा, अशी सिंपल समजा प्रक्रिया आपण म्हटली तर ती घडत असते. यालाच अनेक लोक, म्हणजे मी यातला जाणकार नाहीये पण मी एक छोटंसं उदाहरण मांडण्याचा प्रयत्न करतोय. जाणकारांनी माफ करा मला, पण बरेच आपण एक उदाहरण इंग्लिश मधले ऐकले असतील सायंटिस्ट लोकांकडनं की जे बिग बँग थेअरी म्हणतात किंवा ब्लॅक होल म्हणतात. तर त्यातला पण हा काय पार्ट असू शकतो का, असं माझंच मत आहे, म्हणजे काय माहित नाही, असेल तर जाणकारांनी कळवावं नंतर, माझं असं मत आहे. तर हे देखील असू शकतं. तिरोधान म्हणजे काय, तर ग्रंथात दिल्याप्रमाणे जे मूळ बिंदू स्थान आहे जिथून एखाद्या गोष्टीची उत्पत्ती झाली आहे तिथेच परत त्याचा लय पावणे किंवा तिथेच ते परत जाणे, त्याला म्हणतात तिरोधान. अनुग्रह ग्रंथस्थ दाखल्यानुसार काय, तर कमीत कमी कष्ट, कमीत कमी भक्तीमधून प्रचंड मोठी कृपा प्राप्त होणं, इच्छापूर्ती होणं, त्याला अनुग्रह म्हणतो आपण. आजही म्हणून म्हणतात ना की आम्हाला आमच्या सद्गुरूंनी अनुग्रह दिला. या अनुग्रह आणि दीक्षा लोक बरेच जण एक समजतात. तर आता आपण थोडस, जसं आपण पहिल्या पॉडकास्टमध्ये, आपण पहिल्या एपिसोडला आपण बोललो की आपण सुरुवातीला काय पंचब्रह्मांबद्दल बोललो. एकच परमात्मा पंचब्रह्म स्वरूप धारण करतो. तर त्या ते कोणते कोणते, तुम्ही जसं सांगितलं गणपती, ब्रह्मा विष्णू महेश, किंवा सूर्य, विष्णू, रुद्र आणि जगदंबा. काही ठिकाणी ब्रह्मदेव मानतात, काही ठिकाणी सूर्यदेव मानतात. तर ह्या पंचब्रह्मांना मांडताना आपण काय म्हणतो, तर ह्या पंचब्रह्मांचे कार्य हेच आहेत: अनुग्रह, उत्पत्ती, स्थिती, विनाश आणि तिरोधान. तर अनुग्रह शक्ती जी आहे ती येते गणपतीकडे. तर किंवा जो परमात्म्याने जर महागणपती रूप धारण केलं असेल तर हे त्याचं कार्य अनुग्रह असं आपण म्हणतो. परमात्मा जेव्हा आपण म्हणू ब्रह्मदेव किंवा महाब्रह्मा हे रूप धारण करतो त्यावेळेला उत्पत्ती हे कार्य. त्याच ठिकाणी काही जण सूर्यनारायण मानतात. अगदी सूर्यनारायण जरी म्हटलं तरी आपल्याला हे तर माहिती आहे की सगळ्यांनाच माहिती आहे, श्रोत्यांना देखील, की सूर्याची किरणं ही किती औषधी आहेत आणि आपल्याला किती महत्व आहे त्या सूर्याचं, हे सगळं. तर यामुळे सगळे, तर आपलं सगळं जीवनसृष्टी चांगली चालू आहे. त्यामुळे उत्पत्ती. नंतर विष्णू किंवा महाविष्णू जे आपण म्हणतो त्यांचं कार्य आहे पालन करणे, आणि आपण स्थिती म्हणतो आपण त्याला. महारुद्र किंवा शंकर जे आहेत, महादेव, तर यांचं कार्य प्रलय, विनाश हे झालं. आणि त्याच्या पुढे येते शक्ती किंवा जगदंबा, तर तिचं कार्य आहे तिरोधान. जे साधक ज्यांनी क्रियायोगची दीक्षा घेतली त्यांना सगळ्यांना माहित असेल मी काय बोलतोय ते. तिरोधान क्रियायोग मध्ये किंवा श्रीविद्या उपासनामध्ये, त्यामध्ये तुम्हाला दीक्षा घेण्यापूर्वी, साधकांना आठवत असेल की आपल्याला सद्गुरूंनी दीक्षा देण्यापूर्वी तिरोधान ही अवस्था शिकवली जाते. तिरोधान यामध्ये काय आहे, तर यामध्ये आपल्याला शिकवलं जातं ललिता देवीबद्दल. ललितांबा, तिला आपण म्हणतो षोडशी महेश्वरी किंवा षोडशी कामेश्वरी, अजून तिला आपण म्हणतो राजराजेश्वरी. तर हिचं ते स्वरूप, तर तिच्यामधून आता ह्याच्यामध्ये श्रीविद्येच्या धारणेनुसार, त्या परंपरेनुसार ही जी आहे तिलाच आपण पराशक्ती म्हणतो. त्याच पराशक्तीमधून मग त्रिदेवींनी जन्म घेतलेला आहे, तर ती आहे तिरोधान अवस्था. तिरोधान अवस्था म्हणजे काय, तर आता यामध्ये जसं ग्रंथस्थ मी जसं मगाशी सांगितलं, आपण सगळे जे आहोत ते कुठे ना कुठेतरी मूळ तत्वामध्ये विलीन होणार आहोत. तर मूळ तत्व कोणतंही असू शकतं. आता एक छोटंसं मी उदाहरण देतो तुम्हाला. ज्यांना आता समजा कुठे पूजा होत असेल तर तिथे पूजा चालू असताना आपला काही विषय ह्या गोष्टीवर अडत नाही तरी मी उल्लेख करतो या गोष्टीचा. पूजा चालू आहे, पूजा सुरू करण्यापूर्वी आपल्याला विचारलं जातं की आपलं पूर्ण नाव आणि आपलं गोत्र. बरोबर. तर गोत्र जे आहे माहित असेल आपण सांगतो, पण माहित नसेल तर आपल्याला माहिती असेल की आपण म्हणतो कश्यप गोत्र. कश्यप गोत्र हो, माहित नसेल तर, पण कश्यप गोत्रच का म्हणायचं. तर कश्यप ऋषी जे आहेत त्यांना, जे आपण ज्ञात असेल आपल्या सगळ्यांना की प्रजापती दक्ष यांच्या ज्या काही ठिकाणी धारणा आहे की 13 मुली आणि काही ठिकाणी धारणा आहे की 14 मुली यांचं लग्न कश्यप ऋषींशी झालं होतं. तर ह्या प्रत्येकीचा गुणधर्म, प्रत्येकीचा स्वभाव, प्रत्येकीच्या कारणदेहामधला भेदाभेद, कारणदेह म्हणजे जसा आपल्या शरीराच्या आत असतो तो सूक्ष्म देहाच्या आत असतो कारणदेह, तर त्याच्यामधला काही भेद, त्यानुसार त्यांचे संकल्प, प्रवृत्ती, स्वभाव यानुसार त्यांना वेगवेगळे अपत्य झाले. तर आता साधारणपणे प्रचलित 2 जणी माहिती आहेत आपल्या सगळ्यांना. एक आहे देवमाता आदिती आणि एक आहे असुर माता दिती. तर फक्त असुर नाही तर त्यांना इतर ज्या भार्या होत्या त्यांना कुठले कुठले अपत्य झाले,
तर काहींना यक्ष झाले, काहींना दानव, काहींना पिशाच्च झाले, काहींना वृक्ष वनस्पती वेली झाल्या, काहींना व्याघ्र योनीतले काही प्राणी झाले, काहींना आपण काय म्हणू आपण त्याला हरिण वगैरे हे जे काय आहे ही उत्पत्ती वेगळी झाली, काहींकडनं काय म्हणू आपण विहंगम करणारे किंवा पक्षी वगैरे गरुड झाले, काहींना नाग, सर्प हे असं सगळे वेगवेगळे त्यांच्याकडनं उत्पत्ती झाली, काहींना गंधर्व, काहींना अप्सरा, अशी वेगवेगळी उत्पत्ती झाली. हे मी उदाहरण यासाठी देतोय की आता बऱ्याच जणांना शास्त्रीय मार्गाने गेलं तर लोकांना हे तेवढं पटत नाही, म्हणजे पुराणात आहे त्या पद्धतीने मी सांगतोय. तर ह्याचा अर्थ असा देखील असू शकतो की यापैकी कोणाची तरी प्रवृत्ती आपण बाळगून आहोत का, असा देखील अर्थ होतो. म्हणून आपल्याला गोत्र माहित नसलं तर आपण कश्यप म्हणतो, पण याचा अर्थ असा होणार नाही की तिथेच आपण थांबलो, कारण अंती मोक्ष प्राप्ती करणे हाच प्रत्येक जीव मात्रांचं परम कर्तव्य आहे, ध्येय आहे. आणि यामध्ये असं आहे की आपल्याला एक मात्र आहे की मनुष्य त्या बाबतीत जास्त भाग्यवान आहे, कारण मनुष्य देह हाच मोक्षाचं द्वार आहे. म्हणजे अगदी देवतांना देखील जे प्राप्त होत नाही ते मनुष्यांना प्राप्त होऊ शकतं. तर आपण जसं मी आता हे गोत्राचा उल्लेख केला, यानंतर आपण आपली मूळ प्रकृती, आपला मूळ स्वभाव जो आहे त्याचा त्याग करतो. मग आपण हळूहळू करत वरच्या अवस्थेला जातो. इथे सांगताना मला अतिशय आनंद होतोय बघा, आपल्या सिम्बॉलमध्येच बघा कशा गोष्टी दिलेल्या की संवादातून उत्थान. तर उत्थान अशा प्रकारे आपली प्रगती, उत्थान अशा प्रकारे आपलं होतं की आपण आपलं मूळ तत्व सोडून त्यागून आपण परमात्म तत्वामध्ये विलीन होतो, त्याला म्हणतात तिरोधान. तर हे सगळं, आणि मी सांगण्यामध्ये अजिबात माझी अतिशयोक्ती नाही, पण मी हे नक्कीच सगळ्यांना सांगू इच्छितो की श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत हा सद्ग्रंथ, या महाग्रंथाचं पारायण पठण करत असताना तुम्हाला अनुभव तो प्रत्येकाला येणारच, त्याबद्दल मला डाऊट नाही. पण हे करत असताना हे जे इतके विलक्षण अनुभूती येतात, मी दर्शकांना सांगू इच्छितो की आपापले अनुभव लिहून ठेवावे. कारण होतं काय की आपल्या बाबतीतल्या घडलेल्या चांगल्या गोष्टी, चांगले अनुभव आपण सहज विसरतो, पण घडलेला एक मनाविरुद्ध प्रसंग कायम आपल्या मनात धरून आपण बाळगत आहोत. ते होऊ नये, हे मात्र कमेंट देखील हो. तर हे देखील नक्की लक्षात ठेवा की कधी ना कधीतरी या तिरोधान अवस्थेला आपण सगळे जाणार आहोत. ओके. 6व्या अध्यायामध्ये कांतिवलया हे जे काही सांगितलेले कांतिवलयाबद्दल, हे फार इंटरेस्टिंग आहे, मला तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. ते कांतिवलय, आता अगदी आपण शब्दशः जाऊ. वलय म्हणजे ऑरा आणि कांती म्हणजे तेज. तर बघा, म्हणजे मला एक आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की आता सर्रास ह्या गोष्टी सगळीकडे प्रचलित आहेत की ऑरा, चक्र, बरेचसे लोक याबद्दल बोलत असतात. हा महाग्रंथ कुठल्या काळात लिहिलाय तर 1320ला परमात्मा आपले श्रीपाद स्वामी तिथे प्रकट झाले, अवतरित झाले. त्या काळात तो ग्रंथ लिहिण्यात आला, त्याच्यानंतर अर्थातच. आणि तेव्हा ग्रंथ, जेव्हा शंकर भट्टांच्या आयुष्यात हे सगळे प्रसंग होत होते, तेव्हा तर श्रीपाद स्वामी हे कुरवपुरात होते, म्हणजेच कर्नाटकमध्ये. तर त्या काळात देखील या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. म्हणजे आपली संस्कृती किती म्हणजे काय म्हणू आपण, एक प्रकारे समृद्ध आहे असं म्हणू शकतो आपण. ऑराबद्दल हा विषय येतो, वलय. तर आपण एक छोटंसं प्रात्यक्षिक केलं तरी चालेल, आपण दर्शकांकडनंही अपेक्षा करू तेही करतील. आपण हे जे हातांवरती जे आपल्याला जी स्थानं आहेत, तर इथे देखील आपला ऑराचा आणि चक्रांचा कसा संपर्क येतो, तर इथे आपल्याला छोटे 2 चक्र आहेत, मायनर चक्र आहेत, आणि इथे हे बोटांच्या टोकांना इथे आपल्याला चक्र आहेत. अगदी छोटीशी आपण ऍक्शन केली, एखादा कोणताही हात आपण मागे फिरवला, परत पुढे फिरवला, दुसरा हात मागे फिरवला, पुढे फिरवला, आणि समजा असं जाणवलं नाही आपल्याला, तर थोडासा हात आपण असा घासायचा आणि हात असे 1 2 3 लांब, 1 2 3 जवळ, असं आपण करायला लागलो तर आपल्याला जाणवू शकतं की आपल्याला दाबही जाणवेल आणि ओढल्यासारखं जाणवेल. मॅग्नेटिक. हो, मॅग्नेटिक. तर एक्झॅक्टली तुम्ही म्हटल्याप्रमाणे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड त्याला आपण म्हणतो, त्यालाच आपण म्हणतो ऑरा. तर ह्या जो आहे आपण बेसिक एक गोष्ट आपण जाणून घेतली. तसे हे मायनर चक्र झाले. तसे आपल्याला मुख्य चक्र असतात. त्या मुख्य चक्रांमध्ये पण रंग आहेत, वेगवेगळे रंग आहेत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, सहस्त्रार, हे मुख्य सप्तचक्र आपण म्हणतो. यांचे रंग रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हाईट आणि व्हायोलेट. काही ठिकाणी आज्ञाचक्राला तिकडे डार्क ब्ल्यू म्हणतात आणि मग व्हायोलेट म्हणतात, पण योगशास्त्रामध्ये आज्ञाचक्रामध्ये व्हाईट कलर आहे असं म्हणतात. आणि आता अर्थात हे मी कसं प्रूव्ह करू शकतो, तर महाग्रंथात दिल्याप्रमाणे, जसं तुम्ही आता उल्लेख केला तोच, तुम्हीही वाचलेलंच आहे, तरी मला प्रेक्षकांना याचा उल्लेख करायचा आहे.
एक व्यक्ती, त्या उल्लेख केल्याप्रमाणे की एक व्यक्ती जेव्हा पिठिकापुरम मध्ये आली तर तेव्हा ती विग्रहाची सूक्ष्म कांती बघायची. तर विग्रह मॅटर जो असतो आपण त्याला म्हणतो ऑब्जेक्ट, त्याच्या कडेने ऑरा तो बघायचा. तर ती व्यक्ती जी होती त्या व्यक्तीला एक ती शक्ती होती. त्या व्यक्तीमध्ये अशी शक्ती होती की तो विग्रह कुठलाही ऑब्जेक्ट, मग ती नॉन लिव्हिंग थिंग किंवा लिव्हिंग थिंग, सजीव निर्जीव सगळ्याच्या कडेने जे ऑरा आहेत त्याला बघू शकायची. आणि मग ती त्या व्यक्तीला पद्धतीने प्रसिद्ध देखील झाली होती. ती पिठिकापुरम मध्ये आली आणि त्यानंतर तिने ऐकलं होतं स्वयंभू दत्तात्रयांची मूर्ती आहे कुकुटेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये. तर तिथे ती व्यक्ती गेली, स्वयंभू दत्तात्रयांच्या इथे ती मूर्ती देखील स्वयंभू. आजही भाग्यवंतांना जे कोण गेलेले आहेत, महाभाग्यवान म्हणेल मी त्या सगळ्यांना की ज्यांनी त्याचं दर्शन घेतलेलं आहे. तर तिथे आपल्याला अनुभूती त्याची येतेच. ते त्या दत्तात्रयांच्या मूर्तीचे ऑरा ती व्यक्ती बघायला गेली आणि मग त्या व्यक्तीला असं जाणवायला लागलं की त्यांची ऑरा कुठपर्यंत, म्हणजे ती व्याप्ती, सूक्ष्म वलय कांती कुठपर्यंत व्याप्त आहे. हो, मूर्तीची ते खूप लांबपर्यंत व्याप्त होती. आणि यालाच पंचकोश देखील म्हणतात बरं का. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोश जे आपण म्हणतो ते अर्थात त्यामध्ये दिलेलंच आहे पंचकोश काय. तर यामध्येच आता ऑरांबद्दल आपण बोलतोय. तर हे जे वलय कांती जे आहेत ह्याचे बेसिक 3 प्रकार, जे आपण ज्यांना आभामंडलाचं काही ज्ञान आहे त्यांना हे माहिती असतीलच. इंग्लिशमध्ये त्याला इनर ऑरा, हेल्थ ऑरा, आउटर ऑरा म्हणतात. बरोबर. त्याच्या बाहेर एक असतो, तर त्याचं बऱ्याचदा सापडत नाही उच्च आध्यात्मिक लोकांचा तो ऑरा, त्याला म्हणतात स्पिरिच्युअल ऑरा. तर त्याचं ते आउटर ऑरा बघायची ती व्यक्ती की जे कुठपर्यंत व्याप्त आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ज्ञान, आपलं तेज, आपली पुण्याई ती देखील त्यामध्ये प्रिझर्व्ड असते. तर हे ते बघत असताना त्या व्यक्तीला अनुभव असा आला की दत्तात्रय, स्वयंभू दत्तात्रयाच्या मूर्तींमधनं तिथून एक बालक बोलतोय त्यांच्याशी, असं त्यांना अनुभूती येते की त्यांच्या टाळू भागापासून ते साधारण आज्ञाचक्र किंवा भुवर मध्यापर्यंत विद्युल्यतेची धवलकांती, विद्युल्यतेची धवलकांती असं त्यामध्ये उल्लेख येतो. तर विद्युल्य म्हणजे विद्युत, म्हणजे इलेक्ट्रिक फॉर्म मध्ये. तर धवल म्हणजे पांढरं. तर ह्याचा नक्की अर्थ काय होतो, तर जे कोणी प्राणशक्तीच्या मार्गामध्ये आहे, ज्यांना प्राणशक्तीचं ज्ञान आहे, वेगवेगळे मार्ग आहे त्यामध्ये, त्यांना एक गोष्ट माहित असेल, परमेश्वरी चैतन्य प्राणशक्तीला जेव्हा आपण सपोज करतो, जेव्हा तिला इमॅजिन करतो, जिलाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतोय, श्रीपाद श्री वल्लभ म्हणतोय, तर ती आपल्या संपर्कात येण्यापूर्वी ती कुठल्या स्वरूपात दिसते, तर गोल्डन, व्हाईट आणि व्हायोलेट या 3 प्राणशक्ती, या 3 कलर्सचं संमिश्र स्वरूप जिला परमेश्वरी चैतन्य प्राणशक्ती म्हणतात. तिलाच विद्युल्यतेची धवलकांती असं म्हटलेलं आहे त्यामध्ये. आणि ती इथपर्यंत आहे म्हणजे व्हायोलेट, आणि इथे जे आहे चेहऱ्याच्या खाली तिथे व्हाईट कलर दिसतो. तर याचा अर्थ होतो की आपल्या कुटस्थ चैतन्य म्हणजे आज्ञाचक्राच्या स्थानात आहे व्हाईट कलर. आणि मग त्यांना श्रीपाद स्वामींनी दर्शन दिलं, मग त्यांना सांगितलं की तू ह्यामध्ये वेळ घालू नकोस, वाया घालू नको, अशा प्रकारे सांगितलंय. म्हणजे मला आनंद ह्या गोष्टीचा होतोय सांगण्यामध्ये की ज्या गोष्टी आत्ता हे शास्त्र संपूर्ण जग मान्य करतंय, या गोष्टी आपल्या या सगळ्या स्क्रिप्चर्समध्ये किती आधीपासून लिहिलेलं आहे. आणि 83च्या काळात हे सगळं लिहिलेलं होतं. म्हणजे ही खरंच परमात्मा स्वामींची लीला आहे म्हणेल मी. अप्पलराजू शर्मा जे आहेत, आता अध्याय जे ग्रंथ वाचतील त्यांच्या लक्षात येईलच, त्यांचा जुना जन्म हा विष्णुदत्त होता किंवा विष्णुदत्तांचाच पुढचा अवतार किंवा पुढचा जन्म हा अप्पलराजू शर्मा यांचा आहे. ती फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. त्याच्याबद्दल काय सांगा? नक्की. आता फक्त यामध्ये होतंय काय की आता त्यामध्ये दिलेलंच आहे, तरी पण मला थोडासा एक सार मला घ्यावा लागेल दत्त महात्म्यातला किंवा दत्त पुराणामध्ये याच्याबद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे. विष्णुदत्त म्हणजे अप्पलराजू शर्मा परमात्मा श्रीपाद स्वामींचे वडील, परमात्मा श्रीपाद स्वामींचे वडील अप्पलराजू शर्मा यांचा मागील जन्म विष्णुदत्त. तर विष्णुदत्त जे आहे त्यामध्ये दिलेलंच आहे, तरी मी छोटासा उल्लेख करतो. विष्णुदत्त आणि त्यांची भार्या सुशीला यांना दत्तात्रयांनी एक त्यांच्यावर परम कृपा केली, आणि त्याचा एक छोटंसं असं मोठं विस्तृत वर्णन म्हणेल मी त्यामध्ये आहे, पण मी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आता की ते एक ब्राह्मणच होते, ब्राह्मण कुलीन होते, आणि ते वेगवेगळ्या प्रकारचं अध्ययन करायचे, आणि साधारण अशी त्यांचं आराध्य साधारण भक्ती त्यांची दत्तात्रयांची होती. आणि ते त्यांच्या घराच्या द्वारात तिथे पिंपळाचं झाड होतं, तिथे ते पिंपळाच्या झाडाला दररोज बलिवैश्वदेव हा किंवा बलिवैश्व असं म्हणतात काही जण, ज्यालाच पंचमहायज्ञ देखील म्हणतात. पटकन सांगतो मी पंचमहायज्ञ म्हणजे काय, जे अर्थात ग्रंथस्थ देखील आहे.
ग्रंथामध्ये दिल्याप्रमाणे परमेश्वरी यज्ञ, देव यज्ञ, मनुष्य यज्ञ, पितृयज्ञ आणि असुर यज्ञ असे यज्ञ 5 आहेत. काहींच्या धारणेनुसार अजून वेगळे त्यामध्ये उल्लेख येतात. तर हे यज्ञ म्हणजे नक्की काय, तर आपल्यासह इतरांना देखील अन्न प्राप्ती होणे हा हेतू, बाकी काय नाही. म्हणजे अगदी कीटकांना असो, अजून मत्स्य जे जल आहे, जलामध्ये राहणारे मत्स्यांना मिळो, अजून इतर वनस्पतींना मिळो, प्राणी मात्राने मिळो आणि आपल्या अर्थात पितरांना आणि देवतांना देखील प्राप्त हो, हा त्यामागचा हेतू. ज्याचा भोग ज्याला त्याला मिळो अशा पद्धतीने. बरोबर. तर ते पिंपळाच्या घराच्या दारात असलेल्या पिंपळाचं झाड, त्याला ते यज्ञ ठेवत होते. आणि याचा एक फायदा छोटासा मी पटकन सांगतो. ग्रंथात दिल्याप्रमाणे, दत्तपुराणामध्ये दिल्याप्रमाणे, जे कोणी पिंपळाला नैवेद्य दाखवतात रविवार सोडून, पण आणि मुख्यतः शनिवारी यज्ञ पिंपळाला नैवेद्य दाखवतात, किंवा तिकडे मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे किंवा दही भाताचा नैवेद्य दाखवणे, गुळ साखर ठेवणे, याने बरेचसे ग्रहबाधा देखील, ग्रहपीडा देखील कमी होते. शनिदेवांचे जे काही त्रास असतील ते कमी होते. 7.5 याचा प्रचंड उपयोग होतो. आणि ज्यांना कोणाला मानसिक बाधा आहे, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे किंवा इतर काही निगेटिव्ह फोर्सेसचा त्रास आहे, त्यांनी देखील हे केलं तर त्यांना प्रचंड उपयोग होतो आणि त्याचा परिणाम कमी होतो. तर हाच म्हणजे आता जे मी हा पार्ट सांगतोय त्याचा हेच हेतू आहे की विष्णुदत्त हे त्या पिंपळाच्या समक्ष कायम नैवेद्य ठेवत आले आणि त्याच्यावर होता एक ब्रह्मराक्षस. आणि त्या ब्रह्मराक्षसाने एक दिवशी तो अन्न घरात सात्विक, घरातनं मिळणारं अन्न ग्रहण करून करून तो सात्विक झाला आणि त्याच्यामधली सात्विक प्रवृत्ती जागृत झाली. आणि एक दिवशी तो विष्णुदत्तांच्या समक्ष आला. विष्णुदत्तांना तो म्हणाला की तुला जे हवं असेल ते माग विप्रा. तर ते घाबरले. अर्थात त्यांना भीती वाटणं साहजिक आहे, कारण ते ब्रह्मराक्षस समोर. तर मग ब्रह्मराक्षस म्हणाला घाबरू नको, तुला जे हवं असेल ते तुम्हाला मागू शकतोस. ते म्हणाले मी माझ्या पत्नीला विचारून येतो. आतमध्ये ते पत्नीला विचारून आले. ते पत्नी म्हणाल्या आपले नित्य आराधित दत्तात्रय जे आहे त्यांच्या दर्शनाची इच्छा मागा, कारण त्यांचे दर्शन झाले तर आपल्याला बाकी काही मागायची गरज पडणार नाही आणि नश्वर असं काहीच मागू नका, असं त्यांनी सांगितलं. आणि हे खूपच सुंदर म्हणजे हा पार्ट येतो अध्याय. तर त्यांनी हेच मग ठरवलं की ते म्हणाले की माझं आराध्य दत्तात्रयांचं मला दर्शन व्हावं, एवढा मला आशीर्वाद द्या. अर्थातच ब्रह्मराक्षस म्हणतो की तू ज्याचं नाव घेतोयस त्याचं नाव आम्ही ऐकलं जरी तरी आमच्या अंगाला लाही होते, त्रास होतो, आम्हाला भय आहे त्याच्या नावाचं. पण मी शब्द दिलाय तुला, तुझं मी वर प्रदान करेल, तर मग नक्कीच तुला ते वर प्रदान करेल. फक्त तुला दर्शन होईल, फक्त मी सांगतोय तसं तू कर आणि बाकी त्यांचं दर्शन घेणं हे काम तुझं. अशा प्रकारे दोघांचंही ठरलं. मग तो आपापल्या स्थानी गेला. मग एक दिवशी अचानकपणे तो विप्राला म्हणजे विष्णुदत्ताला हाक मारत होता. सकाळी पहाटे मध्यान्नाची वेळ त्यावेळेला तो हाक मारत होता विष्णुदत्ताला की अरे बाहेर ये, तुझा आराध्य जो तू दत्त म्हणतोस तो आता एका दारूच्या गुत्त्यामध्ये तिकडे थांबलेला आहे आणि तिथे जा आणि त्याचं दर्शन घे. तर विष्णुदत्ताला प्रश्न पडला की माझा आराध्य जे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, त्रिमूर्तीचं साक्षात एकत्रित स्वरूप आहे, तो असं कसं काय करेल. पण तरी तो गेला मग आतमध्ये तिथे दर्शनाला. दारूच्या गुत्त्यावर जसं सांगितल्याप्रमाणे वर्णन जसं ब्रह्मराक्षसाने केलं तसं तिकडे एक मनुष्य होता. त्या एक सच्छील ब्राह्मण दारूच्या गुत्त्यावर जाऊन, जिथे आसपास इकडे दारूचा वास आणि माशांचा वास, तिकडे माशा पण फिरतायत, अशा ठिकाणी तो गेला. त्या माणसाला बघितलं. तो विष्णुदत्ताकडे बघून एकटक बघत राहिला. ज्याचं अंग मळकटलेले कपडे घातलेले, चित्रविचित्र हावभाव करणारा व्यक्ती. मग विष्णुदत्ताच्या मनात विचार आला की अरे हा कसा काय दत्त असू शकतो. मी पण कुठल्या भ्रमात पडलो, त्या राक्षसाचं ऐकलं. तो जसं विष्णुदत्त फिरतात तसं मागे ते गेल्यानंतर मागे वळून बघतात तर ती व्यक्ती त्यांच्या समक्ष प्रकाश रूपाने गायब होते. मग त्यांना लक्षात येतं की आपल्याकडनं चूक झाली. परत ते दैवाला स्वतःला दोष देत परत येतात. ब्रह्मराक्षस त्यांना म्हणतो की तू माझा ऐकायला हवं होतं, मी तुला शब्द दिलाय. बायकोही त्यांना म्हणते की तुम्ही वचनावर विश्वास ठेवा. दुसऱ्यांदा परत ब्रह्मराक्षस त्यांना सांगतो की आता तुझा जो आराध्य आहे दत्तात्रय तो आहे आता स्मशानात बसलेला आहे, तर तिथे जा, त्याचं दर्शन घे. तर तुला वाटेल की तो स्मशानात बसून तो ही सगळ्या क्रीडा करतोय, तर या सगळ्या क्रीडा वगैरे त्याला काही लागू होत नाही, तो या सगळ्याच्या परे आहे. तर भ्रमित होऊ नकोस. तिथे जातो आणि अर्थात तसंच की तो
तिकडे जातो, स्मशानात बघतो, तर तो म्हणजे अर्थात आपण ज्यांना दत्तात्रय म्हणतोय, साक्षात परब्रह्म तिथे बसून तिथे हाडांशी खेळत असतात. त्यांच्याबरोबर तिकडे आसपास कुत्री असतात आणि तिथे सगळ्या मातीमध्ये वगैरे ते सगळं विभूतींमध्ये बसलेले असतात. तर मग तो देखील तिकडे बघून घाबरतो. त्यांच्या दर्शनाला येणार तितक्यात दत्तात्रय जे तिकडे चांडाळाच्या रूपात बसलेले असतात ते सगळे हाडं घेऊन त्यांना फेकून मारायला लागतात. परत विष्णुदत्त घाबरतात, परत ते घरी येतात. परत ब्रह्मराक्षस म्हणतो की आता मात्र तू संधी वाया घालू नको. परत पुढच्या काही दिवसानंतर परत त्यांना मग विष्णुदत्तांना ब्रह्मराक्षस सांगतो की आता मात्र मी जे सांगतोय शांतपणे ऐक. तुझं ते आराध्यच आहे आणि हा त्यांचा नित्य नूतन स्वभाव आहे की लोकांना भ्रमित करणे आणि स्वतः सगळ्यांमध्ये राहून गुप्त राहणे. हा ह्या दत्तात्रयांचा विनोदी स्वभाव आहे. त्यामुळे ह्यामध्ये भुलू नकोस, मी सांगतोय ते ऐक. मग ब्रह्मराक्षस त्याची देखील छोटीशी गाथा सांगतो की मी देखील स्वतः मी दत्त भक्त एकेकाळी होतो आणि माझ्याकडून ब्राह्मणांची विप्रांची म्हणजे हेळसांड झाली, अपमान झाला, माझ्याकडून सत्प्रवृत्तीच्या लोकांचा अपमान झाला आणि त्यामुळे मी या हीन योनीत अडकलो. आणि आता ह्या सगळ्या संभाषणामध्ये इतक्या वेळ तुला गाईड करण्यामध्ये सात्विक नैवेद्य ग्रहण केल्यामुळे माझी सत्प्रवृत्ती जागृत झाली म्हणून मला कळलं. म्हणजे आता मी सांगतोय ते शांतपणे ऐक. आता मात्र त्यांचं दर्शन घे, पण मला विसरू नको. आणि जर दर्शन घेशील त्यावेळेला एक गोष्ट आठवणीने बोल की आमच्या घरी दर्श अमावस्येला नैवेद्य ग्रहण करायला किंवा प्रसादाला तुम्ही या. दर्श अमावस्येला तुम्ही आमच्या घरी यावं अशी आमची इच्छा आहे. आणि मी हे सगळं तुला का सांगतोय तर मला हे आठवतंय की मागील जन्मात मी देखील त्याच दत्तात्रयांचा भक्त होतो. मी विप्रगणांचा अपमान केला, आध्यात्मिक लोकांचा अपमान केला, गुरुजनांचा अपमान केला. त्यामुळे मग मी या हीन योनीमध्ये अडकलो आणि आज मला या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतोय. मला सगळ्या स्मृती जागा झालेल्या आहेत. पण तू तेवढं मात्र लक्षात ठेव. आणि मग तो सांगतो की आता दत्तात्रय एक मेलेलं गाढव पडलंय, ते तिकडे पडलंय, त्याच्या जवळ बसलेले आणि तिकडेच ते अशी काही कुत्री आहेत, त्यांच्या आसपास कुत्री आहेत, कावळे आहेत, त्यांच्याबरोबर बसलेले आहेत आणि एकदम भयंकर विचित्र असं रूप त्यांचं एखाद्या भूताप्रमाणे आणि शरीरही मळकटलेलं, कपडे मळकटलेले असे त्यांनी घातलेले आहेत. विष्णुदत्त या वेळेला निश्चय करून गेला की या वेळेला काहीही होऊ आपण त्यांचं दर्शन घ्यायचं. आणि मग गेल्या विष्णुदत्त जे होते त्यांनी तिथे चांडाळ स्वरूपात बसलेल्या दत्तात्रयांचे चरण धरले, पकडले, त्यांना प्रार्थना केली. दत्तात्रयांनी त्यांना लाथ मारली, हाकललं, शिव्या दिल्या, तरी ते हालायला तयार नाही. विष्णुदत्त त्यांना म्हणाले की मी तुम्हाला दर्श अमावस्येला येण्यासाठी त्याचं आमंत्रण देण्यासाठी आलोय. ते म्हणतात मला कुठलं आमंत्रण, मी तर धर्म आणि अधर्म या दोन्ही गोष्टी पाळत नाही, या दोन्हीच्या वर आहे किंवा या दोन्हीच्या परे आहे. याचे दोन्ही अर्थ निघतात बरं का. म्हणजे एक तर तो काहीच न मांडणारा आहे आणि दुसरा अर्थ असा निघतो की या सगळ्याच्या खरंच ते वर आहेत की यांना ह्या गोष्टी लागतच नाही, ह्या गोष्टी बांधतच नाहीत. हा देखील अर्थ होतो. मग तरीही विष्णुदत्त तिथे अडून राहिले, थांबले. दत्तात्रय हे अल्पसंतुष्ट होणारं दैवत आहे आणि दत्तात्रयांचा हा नित्य विनोदी स्वभाव आहे जो अर्थातच ग्रंथामध्ये वारंवार येतो की श्रीपाद स्वामी म्हणा, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, दत्तात्रय, आपण हे सगळे एकच. तर यांचं हृदय हे लोण्यासारखं मृदू आहे. तर त्यांना ते लगेचच दत्तात्रयांना असं पिघळले ते आणि त्यांनी मग लगेच त्यांचं षडभुज मुखाचं रूप त्यांनी धारण केलं, त्यांना साक्षात दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं. मग विष्णुदत्त प्रसन्न झाले. मग दत्तात्रय म्हणाले की मी येईल, दर्श अमावस्येला मी येईल, पण माझ्या पंक्तीला बसण्यायोग्य माझ्या बरोबर तू अशी काय अतिथी मात्र बोलव, माझ्या पंक्तीला माझ्या बरोबर बसण्यायोग्य पाहिजेत. तर ते मग हे त्या गोष्टीचं वचन दिलं विष्णुदत्तांनी. घरी गेले. ब्रह्मराक्षसाला हा सगळा घडलेला प्रसंग सांगितला. ब्रह्मराक्षस म्हणाला की एक लक्षात ठेव, तू दत्तात्रयांना वचन दिलंय तर त्यांनी जी मागणी केली त्याबद्दल मी तुला मार्गदर्शन करतो. 2 जण, एक सूर्यनारायण आणि एक अग्निनारायण, ह्या 2 जणांना आवाहन कर, कारण हे ब्राह्मणांचं दैवत आहे. यांना तू आवाहन कर आणि हे अगदी नित्य नूतन पवित्र असलेलं दैवत आणि दृष्टीला गोचर असलेलं दैवत. म्हणजे सूर्यनारायण असो आणि अग्निनारायण हे डोळ्यांना दिसतात आपल्या, तर यांना मात्र तू आमंत्रित करते येतील. ह्या घडलेला प्रसंग मग ते विष्णुदत्तांनी त्यांच्या बायकोला सांगितला, भार्येला सांगितला.
ठरल्याप्रमाणे प्रसंग, त्याच प्रसंगाला ठरलेल्या दर्श अमावस्येला दत्तात्रय साक्षात परब्रह्म म्हणेल. मी आता ह्या सगळ्या गोष्टी इमॅजिन करणं, बोलणं, ऐकणं, मला हे इतकं विस्मयकारक वाटतं ना, की नुसतंच ह्या गोष्टी किती वेळा मी बोललेलो आहे, पण तरी मला असं वाटतं मी नवीनच काहीतरी बोलतोय. दत्तात्रय साक्षात दारी येणं आणि ते आले, त्यांना आमंत्रित करणं, ते बसले. मग दत्तात्रय म्हणाले की उर्वरित 2 अतिथी कोण? बोलवलं का त्यांना? तर विष्णुदत्तांच्या भार्या सुशीला त्या मग बाहेर गेल्या. त्यांनी सूर्यनारायणांना आवाहन केलं. ते स्वतः ब्राह्मण वेशात आले. अग्निनारायणांना बोलवलं. ते देखील म्हणजे इकडं यज्ञशाळेत गेले आणि त्यांनी तिकडून आवाहन केलं. अग्निनारायण आले. त्यांना एकत्रित तिघांना तिथे बसवलं, त्यांना जेवण घातलं. त्यावेळेला दत्तात्रयांनी त्यांचं संभाषण, असं बरंच काय मोठं संभाषण आहे. त्यामध्ये असं एक संभाषणाचा पार्ट आहे की ज्यामध्ये दत्तात्रय म्हणतात की मी तुला त्यांना वर प्रदान केला. त्यांना ते म्हणाले की हे सगळं काय उपभोगून तो अंती सायुज्य मुक्ती तुला प्राप्त होईल, असं सगळं त्यांना आशीर्वाद देऊन, सूर्यनारायणांनी वेगवेगळा आशीर्वाद दिलेला आहे, अग्निनारायणांनी दिला. हे सगळं करून मग विष्णुदत्त जे होते त्यांना ते वचन देतात की पुढील जन्मात मी तुमच्या पोटी उदरी जन्म म्हणजे अवतरित होईल, श्रीपाद श्रीवल्लभ, हे त्यांनी वचन दिलं. एक म्हणजे हा तो जन्म आहेच आहे. एक छोटासा उल्लेख मात्र मला करावासा वाटतो. बऱ्याच जणांना ह्या कन्फ्युजन आहे म्हणून मी जस्ट सांगतो. एक बॉलिवूड मधलाच कुठला तरी मूवी आहे, पण ते मला नाव आठवत नाही नीट. तर त्या मूवीमध्ये ना तुम्हाला सांगतो, ह्या आपल्या महान ग्रंथामधलाच एक छोटासा पार्ट पण वेगळ्याच पद्धतीने रिप्रेझेंट केला गेलेला आहे. जो ऍक्च्युली मला पटलेला नाहीये, पण जस्ट सांगतो तुम्हाला, पण तर नाव मला आठवत नाहीये. ऍक्टर्सची मी नावं घेणार नाही, पण जाणकारांना कदाचित लक्षात येईल की ज्यामध्ये असं दाखवलं गेलेलं आहे की एक ऍक्टर असतो, तो जो एक नवरा बायको असतात आणि पूर्वीचा काळ दाखवलेला आहे गुजरात राजस्थानचा, ज्यामध्ये एक व्यापारी माणूस दाखवलेला आहे. तो व्यापाराच्या निमित्ताने निघून जातो, बायकोकडे लक्ष देत नाही आणि ती बायको जी असते ती एका झाडाच्या खाली थांबते, प्रार्थना करते आणि मग त्यावेळेला तो जो ब्रह्मराक्षस असतो तो येतो. त्या बाईच्या नवऱ्याच्या रूपात तो येतो. मग तो तिच्याबरोबर इकडे फिरतो, तिला अतिशय आनंद होतो आणि त्यानंतर व्यापाराच्या निमित्त सगळं ते झालं की तो ऍक्च्युअल जो नवरा आहे तो परत येतो. मग सगळ्यांमध्ये कन्फ्युजन दाखवलंय की मग हिचा नक्की नवरा कोण? तो हा का हा? मग सगळं गाव बघतं, घरातले बघतात, मग सगळे परीक्षा घेतात. मग एक मेंढपाळाचं एक रूप धारण करणारा एक दिग्गज अभिनेता दाखवलेला आहे. तो म्हणतो की आपण परीक्षा घेऊ. मग ते सगळं त्यातनं परीक्षेमधनं मग तो नापास होतो. असं सगळं आहे. सगळा मॅक्झिमम पार्ट म्हणजे 80 ते 85% हा पार्ट त्या मूव्हीमध्ये दाखवलेला आहे. ज्याला मी असं ऐकलं होतं की तो काहीतरी ऑस्करची वारी पण करण्याच्या तयारीत होता असं मी ऐकलं होतं. तर जाणकार बघतील त्यावेळेला कळेल, लक्ष देईल त्यांना. तर हे खूप चुकलं असं मला वाटतंय. तो सगळा पाठ विष्णुदत्त या आपल्या महान म्हणजे अर्थात म्हणजे अप्पलराजू शर्मा, जे साक्षात परमात्म्याचे पिता होऊ शकले अशा व्यक्तीच्या मागील जन्मातला हा प्रसंग आहे, ज्यांना दत्तात्रयांनी आशीर्वाद दिल्यानंतर काही क्रिया आणि काही शक्ती प्रदान केल्या, शास्त्र प्रदान केले. तर त्यामध्ये शास्त्रावर नाही आठवलं की जेव्हा विष्णुदत्तांना दत्तात्रयांनी दर्शन दिलं त्यावेळेला जो गाढव पडलेलं होतं त्याने गायीचं रूप धारण केलं. जे 4 कुत्री होते त्यांनी वेदांचं रूप धारण केलं आणि जे कावळे होते त्यांनी शास्त्रांचं रूप धारण केलं. आणि जी तिकडं जी मलिन आणि स्मशानभूमी होती ती योगभूमी झाली. म्हणजे दत्तात्रय दर्शन देतात तर त्यावेळेला सगळ्या भाग्यवंतांना, ऐकणाऱ्या भाग्यवंतांना, बघणाऱ्या भाग्यवंतांना मी हेच सांगू इच्छितो की आपलं दर्शन, आपल्याला होणारा दृष्टांत या बाबतीत इतकं डाऊटफुल राहू नका. कारण प्रत्येक बाकीचा व्यक्ती असं म्हणल्यावर असं नाही होत. कारण आपल्याला एकाच वेळेला होणारं दर्शन वेगळं असू शकतो, दुसऱ्याला दिसणारं सृष्टी वेगळी असू शकते. त्यातलं हा एक उदाहरण झालं. तर यामध्ये विष्णुदत्तांना म्हणजे त्यांना ती सिद्धी प्राप्त होऊन मग त्यांनी एक प्रसंग आहे सेम असं जसं मी तो वर्णन केलं असा एक प्रसंग आहे की ज्यामध्ये तो एक पिशाच त्या एका बाईला त्रास देत असतो, असं दत्त महात्म्यातही पूर्ण वर्णन आहे. आणि मग तिचा नवरा येतो त्यावेळेला मग संपूर्ण गाव बघतं पण दोघंही समान दिसतात. मग नक्की खरा नवरा कोण? तर मग त्यावेळेला विष्णुदत्त यांच्याकडे, कारण ते अधिकारी पुरुष होते,
म्हणून त्या काळात त्यांच्याकडे ते गेले. विष्णुदत्त यांचा हा जो जन्म झाला तो आत्ताचं जे माहूर आहे, सह्याद्री पर्वतमधलं आपली रांग आहे, त्यामधलं माहूर जिथलं आपलं जे स्थान आहे, रेणुका मातेचं स्थान, तिथे हा प्रसंग घडलेला आहे. त्या स्थानी विष्णुदत्तांना प्रचंड मोठा सन्मान होता. ते अधिकारी पुरुष होते त्या काळातले, म्हणून त्यांना सन्मान होता. अर्थात आणि रेणुका माता देखील एक पार्ट येतो ज्यामध्ये दत्तात्रय आणि रेणुका माता एकमेकांचं कौतुक देखील करतात, असा एक पार्ट आहे. अशा ठिकाणी हा प्रसंग घडलेला आहे. अधिकारी पुरुष म्हणून विष्णुदत्तांकडे संपूर्ण गाव जातं, मग ते परीक्षा घेतात. त्या पण एक विस्मयकारक गोष्टी आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ते असे साधी परीक्षा घेतात की हे तू करू शकतोय काय, ते हे करू शकतोय, असं सगळे परीक्षा घेतात. शेवटच्या पार्टला ते हे म्हणतात की विष्णुदत्त, एक असतो पिशाच, एक असतो त्या बाईचा खरा नवरा, त्यांना ते म्हणतात की समोर जे डोंगर आहे तिथे जा, तिथे कुठले कुठले साधू कुठले कुठले तपस्वी बसलेत, सगळ्यांना भेटून या, सगळ्यांना मोजून या, आणि अजून काही गोष्टी सांगतात. म्हणजे मी काही गोष्टी कदाचित विसरेल सांगण्यामध्ये, दर्शकांना माझी रिक्वेस्ट आहे की समजून घ्या इथे. हे सगळं घडलं तर साधारण जो मनुष्य असतो तो जाऊन यायला त्याला बराच वेळ लागतो, आणि जो पिशाच असतो तो पटकन जातो आणि पटकन येतो. आणि त्यानंतर मग विष्णुदत्त हे प्रूव्ह करतात की जो साधारण मनुष्य आहे, तुम्ही अगदी आपल्यासारखा विचार करा की तुम्हाला इतका वेळ लागणारच, आणि हा एवढा पटकन जाऊन सगळी सखोल माहिती तशीच्या तशी कशी काय घेऊन आला, मग तो प्रूव्ह होता. तर अशा प्रकारे ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या गोष्टी एका मूव्हीमध्ये खूप चुकीच्या पद्धतीने असं रिप्रेझेंट केलं गेलं की जो पिशाच आहे त्याला चांगलं दाखवण्यात आलं. तर ह्या गोष्टी मला खूप वाईट वाटतं की, आणि हे माहीत असावं लोकांना की अशा प्रकारे हेळसांड झाली गेली. पण जाऊ दे, हरकत नाही. अशा प्रकारे जे मागील जन्मात हे अधिकारी पुरुष होते आणि त्यांनाच विष्णुदत्त, तेच नंतर अप्पलराजू शर्मा, सुमती महाराणी ह्या स्वरूपात दोघेही परत अवतरित झाले म्हणेल मी. कारण साक्षात परमात्मा ज्यांच्या उदरी येणार आणि त्यांचं लहानपणापासूनचं संगोपन होणार त्यांच्याकडे, म्हणजे ही याहून मोठी गोष्ट काय बोलू शकतो आपण. आणि यांना कर्म नसतातच, यांचं संपूर्ण जीवन हे साधारण आयुष्य जगत जगत हे विशेष अकर्म होतं, आपल्यासारख्यांसारखं नाही यांचं जीवन. त्यामुळे तुमचाही मी आभारी आहे की तुम्ही हा प्रश्न विचारला, या निमित्ताने वेगवेगळ्या गोष्टी बोलता आल्या, फार छान वाटलं. 100%. कुकुटेश्वराचं वर्णन बऱ्याचदा येतं ग्रंथामध्ये. म्हणजे पूर्वी पण आपण कुकुटेश्वराबद्दल बोललोच आहे, परंतु पुन्हा त्याच्यामध्ये कुठेतरी वर्णन येताना दिसतं. 2 मंदिर आहेत की म्हणजे नाही, एकच मंदिर आहे. कुकुटेश्वर, जसं मी मगाशी एक सांगितलं, आपण गयासुराचं आपण मागच्या पॉडकास्टमध्ये बोललो की त्यामध्ये पादगयाचं आपण वर्णन केलं. कुकुटेश्वर जे आहे त्याच्याबद्दल पुढच्या काही अध्यायांमध्ये एक वर्णन, छोटासा पार्ट येतो जो आपला कोर 11 आहे, आपल्याला लक्षात येईल नंतर. जसं नंतर राजराजेश्वरीचं एक वर्णन येतं, त्यावरनं लक्षात येतं राजराजेश्वरी म्हणजे विवेकाची खाण, असा एक तो अध्याय, बहुतेक 40वा अध्याय तो. तर राजराजेश्वरी म्हणजे नक्की कोण, तर त्रिपुर सुंदरी. जसं मी मगाशी श्रीविद्येचा विषय काढला, तर त्यातलं मुख्य आराध्य दैवत ती. तर तिचं स्वरूप म्हणजे राजराजेश्वरी, षोडशी महेश्वरी, तिला अनेक नावाने ओळखतात, ललिता देवी. तर तिचंच एक पुरुष तत्वरूप धारण केलेलं, त्याच ललितेला महाकामेश्वरी म्हणतात. तर तिचंच अनघ रूप त्याला महाकामेश्वर म्हणतात. त्या महाकामेश्वरालाच कुकुटेश्वर असं म्हणतात. बऱ्याच जणांना हा लक्षात येत नाही प्रकार, पण जे श्रीविद्येतले साधक आहेत त्यांना माहित असावं म्हणून त्या पद्धतीने मी असं सांगितलं. 6व्या अध्यायामध्ये पशुबळीचं सुद्धा वर्णन या ग्रंथात दिलेलं आहे, पण ते थोडंसं मग काय होतं की कॉन्ट्राडिक्टरी वाटतं लोकांना. त्याच्याबद्दल थोडंसं जर भ्रम वेग दूर झाला तर. नक्की. अर्थात ग्रंथात दिल्याप्रमाणे ह्या गोष्टी तसंच सांगतो सगळ्यांना की, जसं की ग्रंथस्थ वर्णन असं येतं की पिठापूरमध्ये कॉलराची साथ म्हणजे विषूची, असं त्यामध्ये वर्णन आहे. विषूची नावाचा ग्रुप, त्याची साथ सगळे पसरली. ती पसरल्यानंतर मग गावकरी सगळे त्रस्त झाले आणि सगळे काळजीत पडले. मग तिथल्या काही ज्योतिषांनी असं मत मांडलं की तिकडे आपल्याला आता म्हणजे हे सगळं ग्रामदेवतेचा कोप आहे, म्हणूनच हे सगळे रोग सगळीकडे पसरलेले आहेत. मला आनंद या गोष्टीचा देखील वाटतो सांगण्यामध्ये की आपल्या परंपरेमध्ये म्हणू, या संस्कृतीमध्ये म्हणू, की इतके महान लोक होऊन गेलेले आहेत की त्या काळातही शास्त्राचं किती मोठं गहन ज्ञान त्यांना असावं बघा. अप्पलराजू शर्मा आणि शिवाय आपले बापनाचार्युलू, परमात्मा श्रीपाद स्वामींचे आजोबा आणि वडील ते, तर यांनी त्यावेळेला सांगितलं दिव्यदृष्टीने, त्यांना दिव्यदृष्टी देखील होती, त्यांनी डोळे मिटून ध्यान केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की हे सगळी साथ पसरली आहे, त्यामागचं कारण काय, तर वायुमंडल दूषित झालं आहे, पाणी देखील अशुद्ध झालेलं आहे, त्यामुळे ही सगळी साथ पसरलेली आहे. तर आपण काय करू शकतो, तर आपण
मंत्रोपचाराने हे सगळं बरं करू शकतो. तिथले ज्योतिष आणि गावकऱ्यांचं मत असं ठरलं की ग्रामदेवता कोपलेली आहे तर तिला आपण बळी देऊ, असं सगळं ठरलं. त्यांनी त्या पद्धतीने मग श्रीपाद स्वामींची महती बऱ्याच लोकांना कळायला लागली होती. श्रीपाद स्वामींना जे अर्थातच त्यावेळेला कदाचित त्यामध्ये ग्रंथस्थ वर्णन मी चुकलो तर माफ करा प्रेक्षकांनी, कदाचित ते 1 का 2 वर्षांचे होते त्यावेळेला. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी ग्रामदेवतेला सांगितलेलं आहे की बळी कबूल करू नका, असं सांगितलेलं आहे. ग्रामदेवता अर्थात कालीमाता होती. कालीमाता, हो, कालीमाता होती. कालीमाता आणि त्यांच्यात काही फरक नाही, दोन्ही एकच. आणि त्यांनी बळी कदाचित गावकऱ्यांनी दिला असावा आणि हे होऊनही त्यानंतर मग घडलं काय तर श्रीपाद स्वामींनी सांगितलं दूध ओतू घाला. दूध ओतू लोकांनी घातलं आणि मग बाप्पांनाचार्यूंनी त्यांच्या काही जवळच्यांना घेऊन मग त्यांनी तिथे काही मंत्रोपचार केले. मंत्रोपचार म्हणजे मंत्रांचं उच्चारण केलं. म्हणजे माझा अंदाज मी मांडतो असं की क्रिमी संहारम सुक्तम नावाचा एक प्रकार आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याचशा वेद अध्ययन करणाऱ्या लोकांना हे माहीत असावं की वेदांमध्ये हा एक प्रकार आहे क्रिमी संहारम स्तोत्र, किंवा वेगळं नावही असू शकतं. म्हणजे काय तर हे जी कृमी कीटक आहेत की ह्याचा काही त्रास असेल, सूक्ष्म वायुमंडल अशुद्ध असेल तर ते देखील शुद्ध व्हावं या पद्धतीचे आणि त्या पद्धतीने ते मंत्र म्हणावे लागतात. म्हणजे अर्थात सगळ्यांनाच ते जमेल असं नाहीये, ते कदाचित त्याचं उच्चारण केलं असावं असं माझा मी अंदाज मानतो. हे केलं आणि त्यानंतर मग त्यांनी जे समोर ते पाण्याचं एक भांड ठेवलं होतं, सगळे वायुमंडलातले सगळे कीटक येऊन टप 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 पडायला लागले त्यामध्ये. अशा प्रकारे मंत्रोपचार म्हणजे आज जे आता संपूर्ण जग मान्य करायला लागलं की हो मंत्रांमध्ये किती शक्ती आहे, व्हायब्रेशन्स असतात, त्या काळातही किती सहज त्यांनी प्रूव्ह केलं होतं बघा. तर तुम्ही हा विषय बरं झालं मांडला असं मला वाटतं. कारण बळी म्हटलं ना तर याबद्दलचं शंकराचार्य जे आहेत, शंकराचार्यांचंही मत सांगतो मी. शंकराचार्यांचं मत हे असं आहे की बळी म्हणजे भेट. तर आपण देवतेला भेट अर्पण करायची असते. मग भेट तुम्ही कुठल्याही सात्विक स्वरूपातही करू शकता, जेच बाप्पांनाचार्यांनी देखील सांगितलं की तुम्ही कुठलीही भक्ती करता तर त्यामध्ये सात्विकता असावी. तुम्ही योग मार्गाने देखील तुम्ही प्राणशक्तीचं उत्थान करू शकता, प्राणशक्ती वाढवू शकता, तुम्ही सूक्ष्म वायुमंडल शुद्ध करू शकता. पण जेव्हा बळी देतो तर त्या ग्रंथात दिल्याप्रमाणे त्या जीव जो आहे त्या जीवाची हत्या होते तर त्या जीवाचा प्राणशक्ती बाहेर पडते. आपण म्हणतो त्या व्यक्तीचा प्राण गेला म्हणजे प्राणशक्ती. ते प्राणशक्ती बाहेर गेल्यानंतर तिला जबरदस्त त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीची किंवा त्या जीवाची प्राणशक्ती केंद्रित केली जाते आणि तिचा मग ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं. ते देखील माहिती काय, आता त्यामागेही शास्त्र असणारच, पण ह्याने लॉस झालाच ना एक प्रकारचा. आणि त्यामध्ये कुठे ना कुठेतरी एक जीव ज्याला कुठेतरी हत्या होती त्याची अर्थात त्याची मनोप्रवृत्ती देखील त्या प्राणशक्तीत उतरली आणि त्याचा परिणाम तर अर्थात चांगला होणार नाही. तर हे किती म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत की या सद्ग्रंथाबद्दल, महाग्रंथाबद्दल बोलत असताना त्यामध्ये भावनेचाही किती आदर केला जातोय. खूपच सुंदर. आणि मी तुमचाही आभारी की खूप चांगले प्रश्न तुम्ही काढलेले. मला असं वाटतं की आता काय हे जे चालू आहे ते संपूच नाही असं माझं मत आहे. परंतु आपण वेळेचं बंधन आहे की आपण प्रेक्षकांपर्यंत जसे पोहोचू ते पार्टमध्येच आपण ते पुढे घेऊन जाऊयात. मला वाटतं आजच्या पुरतं आपण थांबूयात या पार्टपुरतं आणि तिसऱ्या पार्टमध्ये पुन्हा भेटूयात. दुसरा पार्टसाठी आपण आजच्या पुरते थांबूयात आणि पुन्हा तिसऱ्या पार्टमध्ये इथून जी काही राहिलेली चर्चा आहे ती पुन्हा आपण कंटिन्यू करूयात. तोपर्यंत आपण काय करतोय, दर आठवड्याला वगैरे अशा पद्धतीने एक थोडंसं कालांतराने एका पिरियडिक पद्धतीने हे एपिसोड्स आपण रिलीज करूयात. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या मनामध्ये हा पहिला पार्ट, दुसरा पार्ट ऐकत असताना जर काही प्रश्न आले तर ते प्रश्न तुम्ही आम्हाला कमेंट करत जा. त्या प्रश्नाची सुद्धा उत्तरं त्याच्या पुढच्या पार्टमध्ये देण्याचा आपण गुरुजनकडून त्याची उत्तरं घेण्याचा आपण प्रयत्न करू. आणि आमचा एकच उद्देश आहे, हा जो काही महाग्रंथ आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, त्याच्यातले जे काही गोष्टी विवेचन करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि जे काही मदत, जी काही दत्तसेवा आमच्याकडून होऊ शकेल तेवढी करण्याचा प्रयत्न आहे. आजच्या पाठपुरतं इथंच थांबूयात. थँक्यू गुरुजी. जय अनघा दत्तात्रय. खूप खूप स्वागत. जय अनघा दत्तात्रय. जय अनघा दत्तात्रय. स्वामी शरणम दत्त शरणम.